काय मग झाली का दिवाळी? या दिवाळीला काहीतरी वेगळं करू असं ठरवलं. स्वीडनमध्ये भोपळ्याचा सीझन सुरू आहे. जसा आपल्या इथे सोयाबीनचा. शेतकरी कुठलाही असो त्याचा माल विकला जावा असं लहानपणापासून मनावर बिंबलंय. म्हणून मी एका शेतकऱ्याकडून हा भोपळा घरी आणला आणि काहीतरी वेगळं होम डेकोर करूया असं ठरवलं. वसुधैव कुटुंबकम या आपल्या भारतीय ब्रीद वाक्याला लक्षात ठेवून आपली दिवाळी आणि त्यांचा हॅलोवीन असं मी दोन्ही सणांना ब्लेंड केलं. जावे ज्या देशा तेथे जायचे, करोनी परीक्षा अवघे पाहायचे, जे जे जमेल ते ते करून पाहायचं. कशी वाटली माझी भोपळ्याची आयडिया? मस्त आहे ना? मला पण आवडली. फराळ बनवून झाला की झाली दिवाळी. पहिल्यांदाच A to Z फराळ बनवला, तोही नवऱ्याच्या मदतीने. जसा जमेल तसा. AI आणि रोबोटचा जमाना आला तरी चकली तळताना तेलाचा अंदाज समजायला माणसाचे 2 हातच लागणार. काय पेशन्स लागतो पदार्थ तळताना. घर सजलं, दिवे लागले, गोडाधोडाचं झालं.